नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भूमितीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रमेय म्हणजे पायथागोरसचा प्रमेय. तो परीक्षेच्या दृष्टीनं तर 3 किंवा 4 गुणांसाठी विचारतो, पण प्रत्येक गणितामध्ये जवळपास बहुतांश उपयोजनामध्ये त्याचा वापर होतो. मग तो ओळखायचा कसा? सो सिंपल. ज्या गणितामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो तिथं पायथागोरसचा प्रमेय. बरोबर? जिथं 90 अंश आला तिथं पायथागोरसचा प्रमेय. मग पायथागोरसचा प्रमेय म्हणजे काय? की बाबा कर्ण म्हणजे अशी बाजू की जी सर्वात मोठी असते आणि 90 अंश कोनासमोरची बाजू काय असते? कर्ण. कधी पण लक्षात ठेवायचं. मग पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज असतो. मग कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? मग इथं वर्णन करू. त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश. आता बी तर 90 आहे, पण दुसरे कोण आपल्याला सांगितलेले नाहीत. म्हणजे नॉमिनीज नाहीत. 30चा आहे का 60चा आहे, 45चा आहे का 45चा. म्हणजे एक 90 आणि दुसऱ्या कोणाचं जर माप माहिती नसेल तर पायथागोरसच्या प्रमेय वापरायचा, अन्यथा नाही. मग एबीसी मध्ये कोन बी 90 अंश म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार मग पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? कर्णाचा वर्ग म्हणजे AC चा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजे उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग, असं पण म्हणता येईल. इतर दोन बाजू म्हणा किंवा उंची वर्ग अधिक पाया वर्ग. मग एखाद्या वेळी उंची जर काढायची असेल तर कर्णामधून उरलेली बाजू वजा करा. पाया जर काढायचा असेल तर कर्णामधून उंची वजा करा. काय अवघड आहे का? असे 3 उपयोजन हे पायथागोरसच्या प्रमेयामधून सिद्ध होतात आणि IMP आहेत, एकदम VIMP आहेत. ओके. तर पायथागोरसचा प्रमेय म्हणलं की 90 अँगल 90 अंश. ओके.